Welcome in series of diode and their applications. In lecture number 9 we will study here the filter and types of filter. Lecture number 8 मध्ये पण आपण व्हॉट इज द मिनिंग ऑफ फिल्टर बघितलं आणि टाइप्स ऑफ फिल्टर. फिल्टरचे टोटल्स किती टाइप्स आहेत? फिल्टरचे टोटल 4 टाइप्स आहेत. कोणकोणते? एल फिल्टर, सी फिल्टर, एल सी फिल्टर आणि पाय फिल्टर. पाय फिल्टरलाच आपण काय म्हणते? CLC. म्हणजे CLC फिल्टर म्हणतोय. म्हणजे सी आपण कसं कनेक्ट करतोय? कॅपॅसिटर रेजिस्टरच्या पॅरल कनेक्ट करतोय. इंडक्टर कसा कनेक्ट करतोय? सिरीज मध्ये. आणि इथं कॅपॅसिटर असणार आहे. म्हणून हे स्ट्रक्चर कसं आहे? पाय सारखं दिसतं, म्हणून याला CLC फिल्टर असं म्हणतोय. मग लेक्चर नंबर 8 मध्ये आपण एल फिल्टर बघितलं आणि सी फिल्टर बघितलं. इंडक्टर आपण कसा कनेक्ट करतोय? लोड रेजिस्टन्स RLC सिरीज मध्ये कनेक्ट करतोय. कॅपॅसिटर कसं कनेक्ट करतोय? पॅरल मध्ये कनेक्ट करतोय. आता आपल्याला रिमेनिंग दोन फिल्टर स्टडी करायचे आहेत. कोणते? LC फिल्टर आणि पाय फिल्टर स्टडी करायचे आहेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ LC फिल्टर? आता ही कशाची सर्किट डायग्राम आहे? LC फिल्टरची सर्किट डायग्राम आहे. इथं रेक्टिफायर अप्लाय करायचं. आता फॉर एक्झाम्पल इथं कोणताही तुम्ही रेक्टिफायर इथं अप्लाय करू शकता. कोणताही रेक्टिफायर इथं अप्लाय करू शकता. इथं आता मी फॉर एक्झाम्पल हे जनरलाइज डायग्राम दिले. ह्याच्या अगोदर तुम्ही रेक्टिफायर अप्लाय करायचं. आता मी इथे एक्झाम्पलमध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर इथं ड्रॉ करते. इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर ड्रॉ करताना मी आता हे सिंपल एक्झाम्पल दिलं. इथं हा रेक्टिफायर झाला. हा इथंपर्यंत हा आउटपुट रेक्टिफायरचा झाला. इथंपर्यंत हा आउटपुट. मग इथं कसं कनेक्ट केलंय? इंडक्टर हा सिरीजमध्ये कनेक्ट केलाय आणि कॅपॅसिटर हा कशाशी कनेक्ट केलाय? पॅरल विथ लोड रेजिस्टन्स RL. आणि इथं तुमचा काय असणार आहे? RL. म्हणजेच हा काय झाला? हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ LC फिल्टर. आता ब्रिज रेक्टिफायर इथं ब्रिजचं कनेक्शन करायचं किंवा इथं सेंटर टॅपचं कनेक्शन करायचं आणि त्याच्या पुढं हे कनेक्शन इथं सर्किटरी इथं काय करायची? जॉईन करायचे. आता LC फिल्टर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ LC फिल्टर? ह्याचं नाव ॲज द नेम इटसेल्फ इंडिकेट दॅट LC फिल्टर इज द कॉम्बिनेशन ऑफ L फिल्टर आणि C फिल्टर. LC filter is the combination of L filter and C filter. इंडक्टरची प्रॉपर्टीज काय? इंडक्टर इज यूज टू सडन चेंज इन द करंट and inductor filter increases the ripple factor with increases in the load current. आणि कॅपॅसिटर काय करतं? कॅपॅसिटर filter has inversely proportional ripple factor with respect to load resistance. Economically, both the inductor filters and capacitor filters are not suitable for high end purpose. म्हणजे सेपरेटली जर यूज केले तर काय होत नाहीत? इकॉनॉमिकली परवडत नाहीत. त्यामुळे ह्याचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. कोणतं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे? LC फिल्टरचं काय केलेलं आहे? कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. मग LC फिल्टरचं कॉम्बिनेशन करताना आपण कसं केलं? इथं here L is connected in series with half wave rectifier or full wave rectifier and capacitor is connected parallel with the load resistance RL. This arrangement is also called as the choke input filter or L section filter because its shape reassemble and inverted L shape. To increase the smoothing action using the filter circuit, just one LC circuit will not be enough. Several L section filters will be arranged to obtain a smooth filter output. The circuit diagram and smooth waveform of full wave rectifier is as shown in below. आपण ही कशाची सर्किट डायग्राम बघितले? फुल वेव्ह रेक्टिफायरची ही सर्किट डायग्राम. ही सर्किट डायग्राम मी हाफ वेव्ह रेक्टिफायरची ड्रॉ केली. तुम्ही इथं कशाची करू शकता? फुल वेव्ह रेक्टिफायरची पण सर्किट डायग्राम काय करू शकता? ड्रॉ करू शकता. आणि इथं काय करतोय? आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म. ही आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म कशाचे आहे? फुल वेव्ह रेक्टिफायरचे. इथं तुमचं इंडक्टर काय करतं? अपोज सडन चेंज इन द करंट. म्हणून इथं काय केलेलं आहे? हीट सर्किट डायग्राम इथं यूज केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने ह्याची वेव्हफॉर्म आहे. जिथं इंडक्टर यूज केलं जातं त्याला तिथं सडन चेंज इन द असतं. त्यामुळे ही सर्किट डायग्राम आहे. ही सर्किट डायग्राम ही वेव्हफॉर्म कशासाठी यूज करायची? इथं LC फिल्टरसाठी ही वेव्हफॉर्म काय करायची? यूज करायची. शॉर्टकटमध्ये कसं लिहायचं? द कन्स्ट्रक्शन डायग्राम ऑफ LC फिल्टर इज ॲज शोन इन फिगर. इट कन्सिस्ट इन टू, तुम्ही जर हाफ वेव्ह रेक्टिफायर ड्रॉ केला तर हाफ वेव्ह रेक्टिफायर लिहायचं. सेंटर टॅप ड्रॉ केला तर सेंटर टॅप लिहायचं. ब्रिज ड्रॉ केला तर ब्रिज लिहायचं. आणि as well as this circuit diagram is consistent to rectifier, L filter, C filter किंवा inductor, capacitor and load resistance RL. LC filter is a combination of L filter and C filter is as shown in figure. Next point काय लिहायचा? What is the function? इंडक्टरचं फंक्शन काय आहे? इंडक्टर इज यूज टू सडन चेंज इन द करंट. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅपॅसिटर? कॅपॅसिटर इज यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि ह्या दोन्हीचं दिस कॉम्बिनेशन इज यूज इन LC फिल्टर. द वेव्हफॉर्म ऑफ LC फिल्टर इज ॲज शोन इन फिगर. आणि इथं काय करते? ही वेव्हफॉर्म काय करायची? ड्रॉ करायची. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय असणार आहे? LC फिल्टरचे व्हेरी गुड लोड रेग्युलेशन. LC फिल्टरचं लोड रेग्युलेशन कसं असणार आहे? व्हेरी गुड असणार आहे.
and this filter is suitable for heavy as well as light load applications. हे फिल्टर कशासाठी यूज केलं जातं, हेवी लोडसाठी किंवा लाईट लोडसाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. डिसएडव्हान्टेज काय आहेत, बल्की. का बल्की असणार आहे हे सर्किट हे, कारण की ह्याच्यामध्ये आपण इंडक्टर यूज करतोय, त्यामुळे हे सर्किट काय असणार आहे, बल्की असणार. आणि बल्की जर असेल तर ते कॉस्टली पण असणारच आहे. आणि ऍप्लिकेशन काय असणार आहे, डीसी पॉवर सप्लायसाठी काय केलं जाणार आहे, यूज केला जाणार. आता नेक्स्ट फिल्टर कोणता आहे, सीएलसी फिल्टर. सीएलसी फिल्टर कशाचं कॉम्बिनेशन आहे, सी फिल्टरचं आणि एलसी फिल्टरचं कॉम्बिनेशन असणार आहे. सीएलसी फिल्टर इज द कॉम्बिनेशन ऑफ एल फिल्टर आणि एलसी फिल्टर. आता एल फिल्टर आणि एलसी फिल्टर, the inductor in connected in series to the power supply drops more AC voltage which reduces the efficiency. So to avoid this increases the efficiency, a capacitor is connected to the input of the LC filter. आता हे कशाची डायग्राम आहे, तुमची LC फिल्टरची सर्किट डायग्राम आहे. तर काय केलेलं आहे, CLC हा लोड रेजिस्टन्स RL शी दोन कॅपॅसिटर पॅरलल मध्ये कनेक्ट आहे आणि रेजिस्टर इंडक्टर मध्ये. तुम्ही इथं रेक्टिफायरच्या ठिकाणी कोणतीही डायग्राम ड्रॉ करू शकताय. हाफ वेव्ह रेक्टिफायर ड्रॉ करू शकताय, सेंटर टॅप ड्रॉ करू शकताय किंवा ब्रिज ड्रॉ करू शकताय किंवा ह्या टाईपची अशी सर्किट डायग्राम ड्रॉ करून ह्या टाईपची अशी सर्किट डायग्राम ड्रॉ करून ही सिंपल वेनं तुम्ही इथं रेक्टिफायर असं लिहू शकताय. आणि जर इंडक्टर फिल्टर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंडक्टर फिल्टरची अशी डायग्राम काय करू शकताय, ड्रॉ करू शकताय. ही कशाची डायग्राम झाली म्हणायची, इंडक्टर फिल्टरची डायग्राम झाली म्हणायची. ही इंडक्टर फिल्टर. एलसी फिल्टरची कशी ड्रॉ करणार, ह्या पद्धतीने ड्रॉ करणार. पाय फिल्टरची कशी ड्रॉ करणार, ह्या पद्धतीनं ड्रॉ करणार. जी जनरलाइज डायग्राम आहे, ही काय आहे, जनरलाइज डायग्राम. तुम्हाला जर रेक्टिफायर ड्रॉ करायचा नसेल तर तुम्ही असं लिहू शकता. इथं रेक्टिफायर लिहू शकता, इथं प्लस मायनस पॉवर सप्लाय, मेन पॉवर सप्लाय असं लिहू शकताय. आणि त्यावरून फक्त इथं काय पाहिजे, आउटपुटला इंडक्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ लोड रेजिस्टन्स RL, कॅपॅसिटर इज कनेक्टेड इन पॅरलल विथ लोड रेजिस्टन्स RL. एलसी फिल्टरमध्ये दोन कॉम्बिनेशन पाहिजेत, इंडक्टर सिरीजमध्ये पाहिजे, कॅपॅसिटर पॅरललमध्ये पाहिजे. आणि CLC मध्ये हे 4 पॉईंट पाहिजे, दोन कॅपॅसिटर आणि एक इंडक्टर पाहिजे. ह्याची पण वेवफॉर्म सेम अशीच आहे बघा, कारण की जिथं इंडक्टर यूज केला जातो त्यावेळेला त्याची वेवफॉर्म, तिन्हीच्या वेवफॉर्म सेम आहेत. कशाच्या वेवफॉर्म सेम आहेत, एल फिल्टर, एलसी फिल्टर आणि सीएलसी फिल्टरच्या वेवफॉर्म काय आहेत, सेम आहेत. फक्त वेवफॉर्म डिफरंट कोणाची आहे, कॅपॅसिटर फिल्टरची वेवफॉर्म तेवढी काय आहे, डिफरंट आहे. द इनपुट capacitor charges and discharges and provides a ripple DC at the input of the inductor. The drop at the inductor is less and provides ripple with DC filtered by capacitor at the output. आता ह्याचं मीनिंग काय आहे, मी आता हे जे कंटेंट दिलेलं आहे ते एक्झॅक्ट तुम्ही एल फिल्टर आणि एलसी फिल्टर का यूज करायचं त्याचे हे एक आहेत मीनिंग आहेत. जर तुम्हाला काय करायचं असेल, ह्याचं सिंपल वेने जर कनेक्शन करायचं असेल, द सर्किट डायग्राम ऑफ इंडक्टर फिल्टर इज ॲज शोन इन फिगर. सेकंड पॉईंट काय असणार आहे, द सर्किट डायग्राम इज कन्सिस्टंट टू रेक्टिफायर, two capacitors and inductor and load resistance RL. Here inductor is connected in series with the load resistance RL and two capacitors are connected parallel with load resistance RL. आता what is the function of inductor? Inductor is used to sudden change in the सर्किट. म्हणजे जर सर्किटरीमधून जर करंट काय होत असेल, चेंज होत असेल, इंडक्टरचं फंक्शन आहे, कॉमनली इंडक्टरचं फंक्शन सगळीकडे सेमच लिहायचं. तुम्ही इथं दिलेलंच आहे बघा, द इंडक्टर कॅरीज द प्रॉपर्टी ऑफ अपोजिंग द चेंज इन द करंट दॅट फ्लोज थ्रू इट. हे काय करायचं, इंडक्टरचं कॉमन फंक्शन सगळीकडे लिहायचं. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅपॅसिटर, कॅपॅसिटरचं हे कॉमन फंक्शन लिहायचं. कॅपॅसिटरचं कॉमन फंक्शन काय आहे, हे कॅपॅसिटरचं कॉमन फंक्शन आहे. द प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटर, हे दोन पॉईंट इथं कंपल्सरी लिहायचे. हे दोन पॉईंट काय लिहायचे, कंपल्सरी इथं लिहायचे. ते दोन पॉईंट लिहिल्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथं लिहू शकताय. कॅपॅसिटर काय करतं, AC सिग्नल पास करतं, DC सिग्नल काय करतं, ब्लॉक करतं. हे दोन पॉईंट तिथं लिहायचे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, ह्याची सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म लिहिली तरी सफिशियंट आहे. ही सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आणि ही वेवफॉर्म ड्रॉ करायची आणि तुम्हाला जे समजते ते तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायला सुरुवात करायची. मग ह्यातला एखादा पॉईंट जर नाही तुमच्या लक्षात आला तर नाही लिहिला तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. फक्त इथं हा पॉईंट थोडा इम्पॉर्टंट आहे. एलसी फिल्टर इज इंडक्टर इज कनेक्टेड इन सिरीज टू द पॉवर सप्लाय ड्रॉप्स मोर AC व्होल्टेज विच रिड्युसेस द इफिशियन्सी. ह्याच्यामुळे काय होते, इफिशियन्सी काय केली जाते, रिड्यूस केली जाते. आणि कॅपॅसिटर काय करतं, चार्जेस अँड डिस्चार्जेस अँड प्रोव्हाइड्स ए रिपल DC ॲट द इनपुट ऑफ द इंडक्टर. म्हणजे हे कसं मी कंटेंट दिलेले आहेत,
हे काय केलेले आहेत कंटेंट म्हणजे एक्झॅक्ट एल फिल्टर आणि सी फिल्टरचे ऑल ओव्हर सगळे कंटेंट काय करायला पाहिजेत मला एक्सप्लेन करण्यासाठी मी दिलेले आहेत. पण ह्यातला जर तुम्हाला एखादा पार्ट जर नाही लक्षात आलं तर तुम्ही तुमच्या वेळेनं काय करू शकता त्याचं डिस्क्रिप्शन काय करू शकता लिहू शकता. आता नेक्स्ट काय आहे CLC फिल्टरचे ॲडव्हान्टेजेस. काय आहेत ॲडव्हान्टेजेस? व्हेरी गुड लोड रेग्युलेशन्स. धिस फिल्टर इज सुटेबल फॉर हेवी ॲज वेल ॲज लाईट लोड ॲप्लिकेशन्स. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? इट इज बल्की. हे सर्किट कसं आहे बल्की आहे. का बल्की असणार आहे? इथे इंडक्टर यूज केला आहे त्यामुळे हे सर्किट काय असणार आहे बल्की असणार आहे. आणि ॲप्लिकेशन्स काय असणार आहे DC पॉवर सप्लाय हे कशाचं ॲप्लिकेशन्स असणार आहे. आता कंपॅरिझन ऑफ एल फिल्टर, सी फिल्टर, LC फिल्टर आणि CLC फिल्टर. आता सिरीज इंडक्टर फिल्टर, चोक इनपुट फिल्टर आणि पाय फिल्टर, सी फिल्टर. आता शंट कपॅसिटर फिल्टरमध्ये आपण फक्त कपॅसिटर यूज करतोय. सिरीजमध्ये फक्त इंडक्टर यूज करतोय. LC मध्ये काय करतोय एक इंडक्टर आणि एक कपॅसिटर यूज करतोय. आणि पायमध्ये काय करतोय 2 कपॅसिटर आणि 1 इंडक्टर यूज करतोय. हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं मला MCQ ला विचारते. त्यानंतर द लोड रेग्युलेशन कशाचं प्युअर आहे? शंट कपॅसिटरचं प्युअर असणार आहे. सिरीजचं मॉडरेट असणार आहे. चोकचं रेग्युलेशन इज गुड असणार आहे. आणि ह्याचं कसं असणार आहे रेग्युलेशन इज व्हेरी गुड. ह्या पद्धतीने हे कंटेंट आहेत. आता इथं काय आहे द रिफल फॅक्टर लो आहे. रिफल फॅक्टर ह्याचा हाय आहे. रिफल फॅक्टर ह्याचा लोअर आहे आणि ह्याचा काय आहे लोवेस्ट आहे. त्यानंतर हे कुठं द प्लेस ऑफ फिल्टर कुठं आहे अक्रॉस दी लोड. अक्रॉस दी लोड आहे म्हणजे पॅरलल. म्हणजे इथं सी फिल्टर जो कपॅसिटर आहे कपॅसिटर कशाशी कनेक्ट केलेला आहे पॅरलल. कुणाशी पॅरलल कनेक्ट केलेला आहे लोड रेजिस्टन्स आरशी पॅरलल कनेक्ट केलेला आहे. इथं काय केलेलं आहे सिरीजमध्ये कनेक्ट केला आहे. इथं कसं आहे द प्लेस ऑफ फिल्टर इंडक्टर इन सिरीज अँड कपॅसिटर इन पॅरलल. इथं पण इंडक्टर इन सिरीज कपॅसिटर इज पॅरलल. आता सी फिल्टर कशासाठी सुटेबल आहे लाईट लोडसाठी. तसं इंडक्टर फिल्टर हेवी लोडसाठी. चोक म्हणजे LC फिल्टर दोन्हीसाठी पण असणार आहे आणि हा पण काय असणार आहे दोन्हीसाठी पण फॉर लाईट लोड ॲप्लिकेशनसाठी यूज केला जाणार आहे. आता ह्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? इट इज यूज इन सेल चार्जर, स्मॉल इलिमिनेटर्स. आता एल फिल्टर कशासाठी यूज करायचा? इट इज यूज इन हाय करंट DC सप्लाय. इट इज यूज इन DC पॉवर सप्लाय अँड इट इज यूज इन DC पॉवर सप्लाय. हे काय आहेत ॲप्लिकेशन्स आहेत. हे ॲप्लिकेशन्स पण मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. कारण की ह्याच्यावरून तुम्हाला MCQ क्वेश्चन्स काय केले जाते विचारते. वाचताना किंवा लिहिताना एकदम डीपली स्टडी करायचा. म्हणजे असं पाठांतर न करता एल फिल्टरचं मिनिंग काय, LC फिल्टरचं मिनिंग काय, LC फिल्टरचं मिनिंग काय, रेक्टिफायरचं मिनिंग काय, रेक्टिफायरमध्ये किती डायोड यूज केला जातो, असे छोटे छोटे क्वेश्चन्स काय केले जातात MCQ ला विचारले जातात. इथं तुमचा चॅप्टर नंबर 2 काय होतो कंप्लीट होतो. जर तुम्हाला चॅप्टर नंबर 2 मध्ये काय प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मी काय करणार आहे आता चॅप्टर नंबर 2 झाल्यानंतर त्याच्या नोट्स सेंड करते आणि त्यानंतर व्हिडिओ ऑनलाईन झूमवरती लेक्चर्स घेते.